शांतपणे जा, नाहीतर धडपडशील. इथली सगळी कामं तशीच राहतील. जा जा जाऊन ये लवकर. मॉम, हे आपल्याला जरा जास्तच ग्रांटेड धरतात ना? तुझं बरोबर आहे प्रणव, पण आपल्या मुलीकडे आपणच जास्त लक्ष ठेवायला पाहिजे. अरे आपली जबाबदारी आहे ती. आपल्याकडे बघत मोठी होतात आपली मुलं. तुझी मुलगी ह्या नोकरांबरोबर सतत राहिली आणि त्यांच्यासारखं वागाय बोलायला लागली तर चालणार आहे का तुला उद्या? मॉम, आम्हाला काल ते जाणवलंय आणि आम्ही ते करतोय. मग सांग त्या मोनिकाला पण. ती काही ऐकत नाही माझं. माझं तरी कुठे ऐकते? सांगतो. साहेब मला नाही जमणार. का नाही जमणार? हे बघ, मला साहेब म्हणलेलं आवडत नाही. मला शौनक म्हण. शौनक. साहेब तुम्ही मोठी माणसं आहात, तुमची आणि आमची बराबरी नाही होऊ शकत ना. मला नाही जमणार तुम्हाला असं नावाने हाक मारायला. हे बघ, मला माहिती की तुला थोडं अवघड जाणार आहे, पण तूच म्हणतेस ना की माणसातले भेदभाव मिटवायला पाहिजेत म्हणून. हा म्हणजे पण हे भेद असे एका दिवसात नाही ना मिटणार. हो, पण आपण त्या दिशेने प्रयत्न तर करू शकतो ना. आणि तसंही मला साहेब म्हणून कोणी हाक मारली ना तर मला वेगळंच वाटतं. काय वेगळं वाटतं साहेब? मला असं वाटतं की मी साहेब नाहीये. माझे असे दोन मोठे कान आहेत, मागे लांब शेपूट आहे, असा कुठला तरी विचित्र प्राणी वाटतो मला. हसायला काय झालं? मी खरंच सांगतोय. साहेब तुम्ही काही पण बोलता. बघ, पूर्वी तू काय पण म्हणायचीस, आता तू काही पण म्हणायला लागलीस. तू शुद्ध बोलायला लागलीस मंजू. म्हणजे बघ, नळाचा न बाणाला लावायची सवय तुझी गेलीये. हा म्हणजे मी हळूहळू तशी बोलायची सवयच करते ना. गुड. तर असंच आता मला साहेब न म्हणता शौनक म्हणायला शिक. शौनक साहेब. शौनक साहेब, तुम्ही मला जसं शिकवता ना तसं आजपर्यंत मला कुणीच शिकवलं नाही. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.